नमस्कार, मी पंजाब डक. 7 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 8 तारखेपासून पावसाचा राज्यातला जोर ओसरेल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण हे पाऊस तुम्हाला सांगू तिथं आज पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव खूप जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आज रात्री त्याला दुपारनंतर खूप जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल आणि त्या शेतकऱ्याची पेरणीसाठी पोषक ठरणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्यानंतर कोल्हापूरकडे आज खूप जोराचा पाऊस राहील. त्याच्यानंतर पुण्याकडे देखील जास्त राहत असल्यामुळं म्हणजे कोयना धरणाचा जे कॅचमेंट आहे त्याच्यामध्ये पाऊस जास्त पडल्यामुळं कोयना धरणाच्या देखील आवक सुरुवात होईल म्हणून हे लक्षात यायचं. इकडे त्याच्यामुळे निळवंडे धरण सुद्धा भरण्याच्या मार्गावर राहील म्हणून हे लक्षात यायचं. भंडारदरा देखील धरण भरेल कारण की तिकडे कॅचमेंट एरियामध्ये खूप जोराचा पाऊस या 5 दिवसामध्ये पडणार आहे आणि सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिकडे आवक सुरू झालेली आहे म्हणून हे धरणं देखील भरून जातील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. नाशिक जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं. म्हणजे नदीकाठचे जे शेतकरी त्यांनी आपण आपले पाळीव प्राणी नदीकाठी बांधू नये कारण की नदीला पूर येण्याची शक्यता आहे म्हणून ह्यामुळे आज नाशिककडे म्हणजे नद्याला चांगला पूर येण्याची शक्यता आहे. म्हणजे आज पाऊस पडल्याच्यानंतर उद्या देखील नाशिककडल्या बऱ्याच नद्या अशा चांगल्या जोरानं वाहतील म्हणून हे लक्षात घ्यायचं. आपण आपले पाईपलाईन असेल तर तुम्ही तुमची काळजी घ्यायची. तसेच खास करून सोलापूर जिल्ह्याचे मेसेज आलेले आहेत, मित्रांचे फोन आले होते. तर सोलापूर जिल्ह्यात आज देखील पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे इकडे जसा उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार तितका जोरात तिकडे पडणार नाही पण तिकडे ना पिकाला लागल तसा म्हणजे पडणार आहे म्हणजे वावणी पडणार आहे आणि तिकडे देखील पेरण्या होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यात आज चांगला पाऊस सुरू होणार आहे. सांगली जिल्ह्यात देखील आता सुरू होणार आहे सुरू झाला देखील असेल. आटपाडी, पंढरपूर सगळीकडे आज पाऊस सुरू होईल. इकडं आज मात्र बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी जे जामखेडचा परिसर आहे त्या भागांमध्ये आज मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात घ्यायचं. अहिल्यानगरकडे जोरात पाऊस पडणार आहे. आज अहिल्यानगरकडे जोरात पाऊस पडत असल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये देखील त्याच्या नद्या खाली पाणी येत आहे तर त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. आपण आपले पाळीव प्राणी जनावरे त्या नदीकाठी बांधू नये कारण की काय होणार अहिल्यानगरकडे मुसळधार पाऊस पडणार आहे त्याचं पाणी इकडे बीड जिल्ह्याकडे पाथर्डीकडे येत आहे त्याच्यामुळे त्यांनी ते देखील काळजी घ्यायची. सांगायचं झालं तर नदीकाठच्या लोकांनी आपण आपली पाळीव प्राणी मात्र सुरक्षा स्थळी आणून ठेवण्याची 8 तारखेपर्यंत राज्यात काही काही ठिकाणी खूपच जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, कुठं पेंडॉलता पडणार आहे, काही ठिकाणी ओढी नाले वाहतील, काही ठिकाणी शेतामध्ये पाणी सजा असा पडणार आहे. पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. त्याच्यानंतर थोडी उघाड भेटणार आहे. 8 जुलैच्या नंतर पावसाची उघाड झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता. आताच मला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फोन आला की आमच्या इकडे पाऊस कधी बंद होतं. मी म्हणलं कशामुळे तर ते म्हणले आमच्या पेरण्याच राहिल्यात काही पाऊसच पेरू देईना आम्हाला म्हणजे पाऊस उघडणच त्यांचं म्हणणं आलं. अमरावती जिल्ह्यात तशीच परिस्थिती झाली, भंडाऱ्याकडे देखील तशीच परिस्थिती झाली कारण की तिकडे पाऊसच उघडणार म्हणून त्यांच्या पेरण्याच राहिल्या. म्हणजे काही ठिकाणी असं झालं पाऊस असल्यामुळे त्यांच्या पेरण्या राहिल्या आणि काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे त्यांना पेरण्या राहिल्या. म्हणजे दोन्ही बाजू येतात म्हणून म्हणतो सगळ्यांच्या पेरण्या 8 तारखेच्या नंतर सगळं 8 तारखेच्या हवामान कोरडं होणार आहे आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. 8 तारखेपर्यंत मात्र ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना पेरण्या होणार आहेत म्हणून ही सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आणि ज्यांच्या पाऊस पडत असल्यामुळे पेरण्या लांबल्यात त्यांच्या देखील 8 तारखेच्या नंतर पेरण्या होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. धन्यवाद.